हॅलो नमस्ते. आज आपण कटोरी किती घ्यायची, किती मापासाठी हे बघणार आहे. तर बघा, आपण 3 फॉर्म्युले बघणार आहे. कटोरी किती मापासाठी किती घ्यायचं, तर आपण फॉर्म्युला बघू. आधी मी हे माप असे टाकून घेतलेले आहे. हे आपण या अडीच आहे, गळा 6 आहे आणि हे बगलमुंडा 6 आणि आपली हे छाती 9, 36 आहे आणि 1.5 इंच आणि आपली योकपट्टी 2.5 घेतलेली आहे ना, हे बघा. आणि वरती अर्धा इंच वाढवलेला आहे आणि आकार दिलेला आहे आणि इथून 2 इंच हे आपण एक ड्रॉफ्टिंग तयार करून घेतलेली आहे. आपला मुद्दा म्हणजे आपल्याला कटोरी किती मापासाठी किती घ्यायची. आता ही आपली 6ची आहे, 36चे आपण 6ची घेतली आहे. तर आपल्याला 3 फॉर्म्युले यामध्ये शिकायचे आहे की कसं घ्यायचं. याचे आपण जे 9 घडी आहे आपलीवाली, बघा. आपण हे छातीचा चौथा 9, बघा हे 9 आहे. याचे 3 भाग करायचे. म्हणजे आपल्याला येईल तर आता मी मध्या काढलेला आहे, पण आपल्याचे 3 भाग 3 इंच 3 इंच असे येतील. हे बघा, इथे 3 इंच आणि इथे 3 इंच आणि इथे 3 इंच. तर आपल्याला याचे 2 भाग घ्यायचे, हा एक आणि हा एक. म्हणजे आपल्याला जे 2 भाग येतील तेवढं आपलं हे कटोरीचं माप घ्यायचं, म्हणजे 2 भाग. आणि दुसरा असं आहे की आपलं जे मार्जिंगपासून, ही आपली 6ची वही येते आपल्या. आणि दुसरा फॉर्म्युला असा आहे की आपल्याला जो छातीचा चौथा आहे, छातीचा चौथा त्याचा 6वा भाग घ्यायचा. तर तो आपल्याला 6 येईल. हे बघा 6 येईल. हा दुसरा फॉर्म्युला आहे की एक छातीचा चौथा त्याचा 6वा भाग घ्यायचा ही कटोरी काढण्यासाठी. हे बघा किती छाती मापासाठी घ्यायचं हे. तर असं प्रत्येक छाती मापासाठी आपण छातीचा 6वा भाग घ्यायचा. हा दुसरा फॉर्म्युला आहे. आणि पहिला फॉर्म्युला आपला की त्याचे 3 भाग करायचे, तर 2 भाग घ्यायचे. आणि आपला तिसरा आहे की जे आपल्या मार्जिंगपासून इकडे आतमध्ये 2.5 इंचावर लावायचं. हे आपले 3 फॉर्म्युले आहे. अशा प्रकारे आपण ते कटोरी किती मापासाठी किती घ्यायचं हे मी तुम्हाला 3 प्रकारे सांगितलेलं आहे. तर नक्की करून बघा. आणि आपले जे आपण हे कटोरी कशी वाढवतात ते पण बघणार. एकदम छान पफ येतो. आधी आपण हे कटिंग करून घेऊ आणि मग कटोरी वाढवू. आणि जी आपली ही योकपट्टी आहे, तर आपला अर्धा या पाऊण इंच वाढवायची मार्जिंगसाठी. बघा आता आपण कटोरी वाढवू. हे बघा, एका पेपरवर आपण हे असं ठेवून घेऊ आणि सेम तसंच उतरवून घेऊ आणि मग तिला आपण नंतर वाढवू. हे बघा, आधी त्याचं आपण सेंटर घेऊन घ्यायचं, अशी पॉईंट रेष ओढून घ्यायचा, मग त्याला सेम उतरून घ्यायचं. हे बघा, हे असं आपण सेम उतरून घेतलं आणि आपल्याला याच्या साईडने वाढवायचे आहे. आता आपली हे टक्स पॉईंट वाढवायचं आहे. तर आपण खाली 1.5 इंच इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच. आपली 36 मापाची कटोरी आहे, हे आपण तिला वाढवत आहे. आणि या साईडनेही 1.5 इंच हिला आपण काढून ठेवून दिली.
आणि इथून 1.5 आणि इथून अर्धा इंच आणि या साईडकडनंही अर्धा इंच असं वाढवायचं आणि पट्टीनेही जोडून घ्यायचं. हे बघा, जे आपण पॉइंट केलेले होते ते सगळं जोडून घ्यायचे. आणि या साईडने आकार द्यायचा. हे बघा, आपली ही कटोरी आपण वाढीव कटोरी केलेली आहे आणि अशा प्रकारे आपण कटोरी वाढवायची. कोणत्याही प्रकारची जी कटोरी जे तुकडा निघतो त्याचा अशा प्रकारे आपण वाढवतो. हे 36 मापाचं आहे. ज्यात म्हणजे मेन आपण हे व्हिडिओच्यासाठी आहे की किती मापासाठी कटोरी घ्यायची. कधी कोणी 5.5 घेते, 6 घेते, 6.5 घेते, 7 घेते. तर हे अंदाजे न देता आपण 3 फॉर्म्युले सांगितलेले आहे, त्यानुसार घेतली तर परफेक्ट कटोरी येते. हे बघा, अशी तयार झालेली आहे. आपण त्याला आता आपला जो पॉइंट टक्स आहे तो करून घेऊ. इथून आपल्याला हा 3 इंचाचा आहे. खाली आपण 1.5 वाढवलं ना, वरचं 1.5, हे 3 इंचाचा आपला टक्स येईल. आणि जे आपण 1.5 इंचाचं वाढवलेलं होतं ते दोघी साईडने आपण 1.5 इंचाचं पॉइंट लावून घेऊ आणि जोडून घेऊ. म्हणजे आपला हा कटोरीचा टक्स झालेला आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण हा कपड्यावर सुद्धा करून घ्यायचं आणि सेम असं जोडून घ्यायचं आणि इथे कट करायचं. बघा, छान आपली कटोरी तयार झाली आणि छान पफही येतो. आणि असे 1.5 इंच इथून असे मोडायचं. इथे आपण अशी शिलाई करून घ्यायची कटोरीची. आणि बघा, कटोरी किती छान आलेली आहे आणि पफही बघा. तर अशा प्रकारे आपण 3 फॉर्म्युल्यानुसार कटोरीचे किती छातीसाठी किती कटोरी काढायचे हे बघितलेलं आहे. तो आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नक्की.